जय श्रीराम. युलिप्रो सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे विनोद भाऊ शिरसाट यांचा. इथे मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने सॉइल नेटिव्ह फूड मायक्रो ऑर्गॅनिझम वरती आणि सॉइल फूड वेबवरती एकदम प्रॉपर काम केलं जातं. या लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट आहे. गेल्या 5 वर्षापासून शिरसाट सर हे फॉलो करत आहे आणि त्या फॉलो केल्यामुळे जी सॉइलमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, जे चेंजेस झाले, काय काय झाले ते चेंजेस आता मी त्यांना विचारतो. सर, काय काय चेंजेस झाले या प्लॉटमध्ये, तुम्हाला काय काय याच्यामध्ये अनुभव आले, तुमचे सगळे चांगले वाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमचे काय 2 मिनिटांमध्ये तुम्ही शेअर करा. या शेतामध्ये मी 5 ते 7 वर्षापासून जयेश भाऊंचं ते प्रॉडक्ट वापरतोय. त्याचे रिझल्ट मला असे भयानक आलेले आहे की मला कोणत्या प्रकारचं रासायनिक खताचं जास्त प्रमाणात वापर करण्याची गरज पडत नाही. तर बॅक्टेरियाने आता ही समोर कपाशी, ही माझी 17 मेची कपाशी आहे. तर आज त्याचे रिझल्ट डोक्याच्या वर सरकले. आता ह्या कपाशी ज्यांनी लागवड झालेल्या आहे त्यांच्या कपाशा कमराच्या वर वाढलेल्या नाही. त्यांचे कपाशीचे पाते असे तजेलदार दिसणार नाही. तुम्ही आजही पहा, ही कपाशी पानं पहा, सगळे पहा, सगळ्या बाबतीत ही परफेक्ट कपाशी झाली. आणि याला बोंड जे आले ते आपली पातेगळ अजिबात झाली नाही. 0% पातेगळ याला अजिबात झाले नाही. पातेगळसाठी मी कोणत्या प्रकारचं औषधही वापरलं नाही, कुठल्या प्रकारचे आपण पीजीआर घेतले नाही. एकदम मिनिमम आपण इन्सेक्टिसाइड वापरले. तर ते तुम्ही हे कीटकनाशक त्यांनी वापरलेलं आहे. हे बघा, हा डबा सुद्धा किती दिवसाचा आहे बघा हा. तरी आपली आखी कपाशी याच्यावर निघाली. मला कपाशी पूर्ण याच्यावर निघाली. आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रंट साठी त्यांनी न्यूट्रीमॅक्स वापरलेलं आहे. हे न्यूट्रीमॅक्सचे 2 बॉटल वापरले. आणि टाइम टू टाइम त्यांनी जे ऍप्लिकेशन इथं सोडलेले आपण, ही मायक्रो मार्वल किट, याच्यामध्ये मल्टिपल टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हे कॉम्बिनेशन कपाशीसाठी स्पेशल जी क्रिएट केलेली, म्हणजे वेगवेगळ्या क्रॉपसाठी, ही मी 2दा वापरली. ही यांनी 2दा वापरली. तर आता जे पण चेंजेस झाले मातीमध्ये याच्यामध्ये ते सांगा तुम्ही. काय काय तुम्हाला अनुभव आले, चांगले अनुभव काय तुमचे? मातीमध्ये आता माती एकदम फुसफुशीत आहे. पाणी किती पाऊस झाला तरी पाणी जिरतंय कबशी मधलं. आणि विशेष म्हणजे मी या कबशीला पावसाळ्यात पाणी दिलं होतं, तरी काही कोणत्या प्रकारचं काय म्हणतो आपण, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली, म्हणजे काय म्हणतो कमी झाली. सोडण्याचं प्रमाण, जिरण्याचं प्रमाण जास्त, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली, एरोबिक सॉइल झाल्यामुळे ते शक्य झालं. आणि ही जी कपाशी बघू शकता, याच्यावर कुठल्या प्रकारचा आजार नाही, काही रोग नाही. बोंडाची साईज बघा, हे बोंड बघा, हे बोंडाची साईज बघा, हे बघा खालचे बघा, हे दाखवा. साधारण 84-85 बोंड आता आहे, अजून चालूच आहे बोंड. साधारण 120च्या आसपास आपल्याला बोंड जातील पुढे येऊन. आणि लागवड करताना उलट मला असं वाटलं, लागवड करताना ही 7 फुटावर करायला पाहिजे होती. इतकी कबशी वाढलेली, चालता येत नाही. आता आपण लागवड किती बाय कितीवर केली? आता ही 5 बाय 1.5 वर केलेली. 5 बाय 1.5 असून सुद्धा इतकी दाटी झाली. आता पुढच्या वेळेस आम्ही कपाशी 7 फुटावर करू. कारण आता जे झाड आहे ना, एक झाड तुम्ही बघू शकता, आता हे झाड आहे बघा, हे झाड कुठं गेलंय, चालताच येत नाही. या बघा, हे झाडाने पूर्ण व्यापलंय. म्हणजे झाडाला 5 फूट 4.5 फूट जागा ठेवा, एकाच झाडाला लागायला लागली. म्हणजे 9 फूट जागा 2 झाडामध्ये घेतली झाडाने. तर या पद्धतीने खूप चांगले तुम्हाला रिझल्ट आले. पण याच्यामध्ये तुम्हाला काही असं वाटलं का, जी ट्रीटमेंट मी तुम्हाला दिली ती बोगस काही वाटली का, किंवा काही? याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बोगस नाही. मी पहिला कस्टमर आहे जयेश भाऊचा. सुरुवात आपल्यापासून झालेली आहे. सगळे कांद्याचे पिकं, मी मागं पण एक व्हिडिओ टाकला होता, पाण्यामध्ये कांदे पोले तरी कांदे सडले नाही. इतके भारी रिझल्ट या प्रॉडक्टचे. आणि सॉइल मायक्रोबायोलॉजीवर काम केल्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला? रासायनिकवर आपण डिपेंडंट किती टक्के डिपेंडन्सी कमी झाली? कमीत कमी 50% डिपेंडन्सी कमी झाली माझी सध्या कमी. आणि रासायनिक खताचा पण वापर कमी झाला. रासायनिक खत मी सांगतो 2.5 एकरामध्ये फक्त 4 ते 5 बॅग वापरले. त्याच्यानंतर मी कोणत्या प्रकारचं रासायनिक खत वापरलं नाही. बाकी आपल्या स्लरीवरच चालू आहे का? स्लरीवरच चालू आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुमचं काय म्हणतो कीटकनाशक, याच्या बरोबर हे प्रॉडक्ट चालतंय मिक्स करायला, काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर, ते एक बेनिफिट आहे आपलं. आणि एकंदरीत चांगलं काम केल्यामुळे आपल्याला यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्नाची आपल्याला पण इथं अपेक्षा आहे. आणि एकंदरीत पाहता प्लॉटमध्ये कुठली डिफिशियन्सी नाही, काहीच नाही. थोडाफार किडींचा प्रादुर्भाव असतोच प्रत्येक ठिकाणी वातावरणानुसार, पण तो झाड आपलं सशक्त, म्हणजे ते
सक्षम आहे झाड तो पेलवायला. विशेष म्हणजे मी याला 15 दिवसाला स्प्रे होतो माझा, दर आमोशा आणि पौर्णिमेला. याचे रिझल्ट मला हे असे दिसतात. म्हणजे कोणत्या प्रकारची कीड आलेली नव्हती, नसतानाही मी मारतो. हा एवढे हे करतो. नाही, निमॅक्स मध्ये निमकरण जेरंड ऑइल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो बेनिफिट भेटतो. चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि ऍज अ डायरेक्टरीन किडीवर पण परिणाम होतो. त्याच्यात आपण बायोकिल नावाचं एक मायक्रो ऑर्गॅनिझम देतो, त्यामध्ये व्हीबीएम हे कंटेन, ते पण चांगले रिझल्ट आहे. आणि आमचं खालून पण दर आमोशा पौर्णिमा आमच्या स्लाऱ्या ह्या खाली ज्या बायोडायनॅमिकच्या थेरीनुसार चालू आहे, तर त्या पण तुम्हाला त्याचे पण द बेस्ट रिझल्ट आले. म्हणजे आपला पलीकडल्या याच्यात ऊस होता. ऊस आपला किती टन गेला? ऊस साधारणतः एकरी माझा 70-71 टन बसला माझा. 70-71 टन ऊसामध्ये आपण. आणि रासायनिक खत मी खूप कमी प्रमाणात वापरलं. माझ्या काय झालं, माझं बजेट हुकल्यामुळं, लागण्यामुळं मी रासायनिक खतावर कमी प्रोजेक्ट फक्त 5 ते टोटल 9 गोण्या वापरल्या मी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. तरी आपल्याला द बेस्ट रिझल्ट आले. स्लरीचे रिझल्ट काही जाणवेल तुम्हाला? स्लरीचे रिझल्ट चांगलेच आहे. आणि विशेष म्हणजे मला ऊसाला माझ्या ड्युटीमुळं वेळ भेटला नसल्यामुळे मी एवढं प्रमाणात स्लरीचं मी वापर पण नाही झाला, तरी बेस्ट वे मला हा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे जमिनीत जी प्रक्रिया होती ही कमीत कमी 1-2 वर्ष ही प्रक्रिया होतच राहते तुम्ही सोडल्यानंतर. आता आपलं असं आहे, आता आपण इथून काही प्लॉट आहेत डाळिंबाचे, जे आपल्या आपण तिथं जीव ओतून काम केलेलं आहे. आणि अचानक त्या माणसांनी जरी काम बंद केलं, समजा कोणी शेतकरी असतील कोणी, किंवा ज्याला काही जो केमिकलच्या गुरफाट्यामध्ये गुतला माणूस जाळ्यामध्ये आणि स्टक झाला, तो केमिकल शिवाय त्याला काही सुचलं नाही, नंतर लोक वावत जातात, तर त्या लोकांना सुद्धा 2 वर्ष आपल्यामुळे भीती नाही. आपण जिथं काम केलं तिथं 2 वर्ष कुठलाही आजार येणार नाही, पण 3ऱ्या वर्षापासून त्याला चमत्कार चालू होईल. कारण यामध्ये तुम्हाला जी सायकल आहे ती मेंटेन ठेवलेली होती ना आधी आपण. तर काय तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता याबद्दल? हे प्रॉडक्ट वापरलं तर हानिकारक कोणतंच नाहीये. हे जैविक प्रॉडक्ट आहे, उलट तुम्हाला याचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. बरं, आतापर्यंत रिझल्ट आताही तुम्ही समक्ष पाहिलं माझी कपाशी कशी. मी ड्युटी करून शेती बघतो, तरी सगळ्यांपेक्षा माझी कपाशी उजवीच आहे. चला, ओके, जय श्रीराम. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो मिनिमम कॉस्टिंगवर आणि सॉइल मायक्रोबायोलॉजी मध्ये काम करा. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही 70-20-60-94-70 या नंबरला संपर्क साधा, किंवा युलिप्रो सॉइल फूड वेब ऑर्गॅनिक्स या कंपनी संपर्क साधा. जय श्रीराम.